अफजल म्हणजे सर्वात सुंदर, सबसे अच्छा. खरंच तो केवढा अच्छा होता. फर्जंद शहाजी राजे भोसले यांच्या हातात हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यानेच त्यांची शर्मिंदी धिंड काढली होती. कनकगिरीच्या वेड्यात शिवाजी महाराजांच्या दादा महाराजांना, संभाजीराजांना दगा देऊन यानेच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते. कस्तुरी रंगाला मैत्रीच्या भेटीसाठी बोलावून धोक्याने यानेच त्याच्या चिंधड्या उडवल्या होत्या. कल्याणीच्या वेड्यात शहजादा औरंगजेबाला सही सलामत सोडल्याबद्दल सेनापती खान महम्मदला मक्का दरवाजात कत्ल करण्याचा डाव यानेच रचला होता. असा हा सबसे अच्छा खान आता सबसे अच्छा काम करायला निघाला. सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आळ्याळ धरून बाहेर खेचण्याची कसम खाऊन खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईलाच ठाण होणार हे राजांनी हेरले. आता सईबाईंना प्रतापगडावर ठेवणे धोक्याचे होते. राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला. सारा कबिला प्रतापगडावरून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणला हलवण्याचा मनसुबा कळवला. सरत्या मृगाच्या सरी अंगावर घेताच भोयांनी जिजाबाई सईबाई यांचे मेने प्रतापगडावरून खाली उतरवले. एका मेन्यात 2 वर्षांचे शंभूबाळ आणि धाराऊ बसली होती. आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते. आपल्या चौकस सवालांनी ते धाराऊला हैराण करीत आले होते. कपाळावरचं शिवगंध आडवंच का? धारकरी आपल्या डाव्या बाजूलाच तलवार का बांधतो? भाल्याच्या एका टोकालाच पाते का? घोड्याच्या टापांनाच नाल का ठोकायचे? बिचाऱ्या धाराऊला त्यांच्या एकाही सवालाचा जाब देणे सुधरत नव्हते. तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे कधी एवढे हैराण केले नव्हते. मेण्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ जावरी खोऱ्यातले डोंगर शिखरांवरून कोसळणारे पांढरे पाणलोट पाण्यात गर्क झाले होते. त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांना गंमत वाटत होती. त्या पाणलोटांना कोणी रोखू धजत नव्हते. त्यांचे अंतरंग सफेद होते. त्यांची गर्जना खोरी घुमवून टाकणारी होती. झेप घेणे हाच त्यांचा गुण होता. शिवापट्टण हाकेच्या टप्प्यात आले. वेशीबाहेर महादेवाच्या देवळात मेने ठाण झाले. राजांना शिवापट्टणच्या महालात वर्दी पोच झाली. पावसाची तुरळक सर निचरताच शिवाजीराजे घोड्यावर मांड घेऊन फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, संभाजी कावची यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले. जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त सईबाईंच्या मेन्याकडे हाताच्या बोटांनी इशारत केली. जडावल्या पायांनी मेन्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछायतीवर त्यांच्या कैक आठवणींचा फक्त एक तक्त्या जीवाचा सावळा सांगाडा होता. मिटल्या डोळ्यांचे झिजल्या सईबाईंना पाहताच राजांचे निमुळते सूर्यपेठ डोळे दिजून पानगार झाले. लाल महालात घरभरणीचे माप लवंडून आलेल्या पोरवयाच्या अजान सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर खडी झाली. केवढी सालं गुदरली, किती वळणं मागं पडली. सई देवघरातील समईसारखी सतत तेवत राहिली. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली. मासाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर ते या आपल्या लेकीची कड घेऊन. प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, सोशिक स्त्री, केवढ्या नात्यात सई वावरली. उरातून आलेला धागा धरून कोळीण चालते तशी आमच्याशी जखडल्या नात्याचा धागा धरून चालत आली. आमच्या डोळ्यांनी पाहिलेले सई हे सर्वात सुंदर स्वप्न. सुंदर स्वप्न कधी धिजत नसतं. मग असं का झालं? का झालं? असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेना अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेन्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारत केली. भोयांनी सईबाईंचा मेना उचलला आणि ते धुडक्या चालीने शिवापट्टणाच्या महालाकडे चालू लागले. धाराऊ शंभूबाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या रानू आणि अंबा या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबावर राजे. सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहून राजांना बोलल्या. भार तर सारा श्री सांबावरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरला. अफजल 20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या. पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा? शंभूबाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो. राजांनी हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या?
तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर. राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घोळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पंढरीच्या मराठी मुलखाच्या लोकदैवतेला इजा देऊन अफजल खान शिरवळला डेरेदाखल झाला. वाटेत मालवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमक हराम आहेस असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होनांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हातचा आपल्या नातेसंबंधांचा कोलदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळाच्या बसकणीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता येता टाकून पाहिले, पण ते नतीजा पावले नाहीत. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील असामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालूच दावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजन मावळचा देशमुख विठोजी सिलीमकर, उतरोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तानाजी कोकरे, रविराज ढोणे, धुलोजी शेडगे, काटे, धायगुडे कैक मावळी पगड्या खानाच्या पायांखाली पायघड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवाळाहून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही दिवाणतरावाने खानाचे वेशीबाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळवाकराला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वराच्या देश कुलकर्ण्याचा दिवाण होता. कुलकर्ण्याच्या वंशाला फक्त एक म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळवाकराने खानाच्या परतीच्या वाटेवर लागणाऱ्या नद्यात 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देशकुलकर्णी पण द्यायचे. खाण्याची येण्याची सोय देशमुख सरदारांनी केलीच होती. जाण्याच्या सोयीचा विडा गोमाजीने उचलला. आता कंबक्त काफर सिवा बचावणे शक्य नव्हते. पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजांच्या बाजूने 2च कदीम पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक जावळी खोऱ्याचा बेलाक कड्यांचा मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा 12 मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा. खानाचा पाठलोट थोपवण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पानसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेधे, नातेबंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, नेताजीराव पालकर, येसाजी, मोरोपंत, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती. सारे गड उतरून शिवापट्टणात आले. राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या हुजरातीच्या महालात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या. राजांना पाहतच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलुकबंदीसाठी आम्ही निघतो आहोत मासाहेब. खान वाईला ठाण झाला. आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो. या आता मागचा विचार धरू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्ही सुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो. त्याचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना सुनबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबल्या. शंभूबाळ आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी बाळराजांचा खांदा थोपटीत सांगितले. शंभूबाळांनी राजांच्या पायांवर डोके टेकले. त्यांचे खांदे पकडून त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळूवार थोपटली. खान म्हणजे काय आबासाहेब? बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते राजांना सुचेना. जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही त्याला खान म्हणतात शंभूबाळ. जिजाबाईंनी राजांच्याकडे बघत उत्तर देता देता बाळराजांना आपल्या जवळ घेतले. येतो आम्ही. राजे घोगऱ्या स्वरात बोलले. या औक्षवंत व्हा. जिजाऊंनी उजवा हात वर उचलला. जय भवानी. शंभूबाळांनी विसरून राहिलेल्या मुजऱ्याचा भाग पुरा केला.
सईबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या महालात आले. महालातल्या मंचकाभोवती काजळी दाटली. चिराखदाने जळत होती. हळुवार पावलांनी मंचकाजवळ जाऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांची सावळी चर्या चिराखदानांच्या मंद प्रकाशात फिकट उदास दिसत होती. ऐकता, आम्ही निघालो. सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलांनी गाढ ग्लानीतून जागा व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. बाळ भेटले? शीन आवाजात त्यांनी राजांना विचारले. हो भेटले, आऊसाहेबांच्या महाली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले. त्यांनी सईबाईंचा काष्ठवत हात हळुवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातील सोन्याची कंकणे किणकिणत कोपराकडे घरंगळली. त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीळ झाले. दोघांचेही बोल जबानीत जिरून गेले. काय बोलायचे, कसे बोलायचे, भाषा सरली होती. नुसते कड मात्र उरले होते. भोवती पेच दाटले होते. सई, राजांनी घोगऱ्या स्वरात साथ घालताना त्यांचा हात थोपटला. कोंडी फुटली. शब्दलाटा वाहू लागल्या. असा दिल नाही टाकायचा. आमचा मार्ग आता ठरला. पायाशी कधी काही मागणं नाही केलं. हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं. आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही. म्हणून एक मागणं घालावंसं वाटतं. बोलता बोलता सईबाईंना खोकल्याची उबळ आली. ती ओसरू देऊन राजे म्हणाले, कचदिल होऊ नका. मनी असेल ते साफसाफ बोला. तुम्ही बऱ्या होणार. बाळराजांना आम्ही जन्म दिला, पण ओढभर दूध देण्यास आमचं औपण थिटं पडलं. आमची जागा घेण्यास कुणबी नसून धाराऊ आली म्हणून बोलावंसं वाटतं. सईबाई थांबल्या. क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या. त्यामागची काळी वर्तुळे राजांच्या उरात चालली. बोला सई, थांबू नका. राजांचा आवाज घोगरला. आमचे शंभूबाळ, एकला जीव, आज स्वारींच्या पदरात घातला. आता स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा. हे एवढंच आमचं मागणं. सईबाईंनी भरले डोळे लपवण्यासाठी मान फिरवली. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले पाणथेंब मंचकावरच्या बिछायतीवर टपटप ओघळले. सई, आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत. चिंता करू नका. येऊ आम्ही म्हणत राजांनी सईबाईंचा हात बिछायतीवर हळुवार ठेवला. छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला. पाठीवर धुळलोट घेऊन मुलखात दौडणारे राजे सईबाईंच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यातील पाणलोट घेऊन बाहेर पडले. शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर, तोरणा, मोहनगड, वर्धनगड, तुंग तिकोना या गडांवरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली. कोसळत्या पावसात जावळीखोरे चौक्या पहारांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळींसह प्रतापगडावर आले. बाहेर गुंजन मावळ, कानंदखोरे आणि वेळखंडखोरे या मावळी मुलखाची पट्टी सरत्या पावसाळा भराला आली होती. गुंजवणी आणि कानंदी नद्यांच्या लाल पात्रांची बोटे सौभाग्य लेणे म्हणून तिने मळवटावर भरली होती. या मुलुकपट्टीला अहैव राहायचा खूप सोस. मळवट भरलेला असला की ती कैक मरणांना हसत हसत पदराच्या गाठीला बांधायला तयार. असेच एक मरण सईबाई राजगडावरच्या दोरणी महालात आपल्या पदराशी बांधण्यात गुंतल्या होत्या. त्यांच्या मंचकाभोवती जिजाऊ साहेब, राजांच्या साऱ्या राण्यांचा राणीवसा, धाराऊ व सखू, रानू, अंबा या सईबाईंच्या मुली आणि 2.25 वर्षाचे शंभूबाळ दाटले होते. शंभूबाळांचा छोटेखानी हात आपल्या कृश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून पडून होत्या. त्यांच्या कपाळभर आडवे माखलेले सौभाग्य लेण्याचे कुंकू होते. ओठात धाराऊने ठेवलेले गंगाजलात न्हालेले सावळे तुळशीपत्र होते. महालातील चिराखदाने काजळली होती. त्या उद्यासंबंध प्रकाशात साऱ्यांच्या मुद्रा फिकरमंद दिसत होत्या. राजगडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ काळवंडले होते. मिटल्या डोळ्यांच्या सईबाईंना या कशाचे भान नव्हते. त्यांचे सोशिक सावळे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते. आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधीच पाहिला नव्हता. सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते. खेळ ऐन भराला आला होता. असंख्य सावल्या नाचत होत्या. सईबाईंचे भान हरपत चालले होते. किती उदंड सावल्या. फलटणच्या मुधोजीबाबांच्या वाड्यातील परकरी सई, पुण्याच्या लाल महालात भोसल्यांची सुनबाई म्हणून आलेली बावरलेली सई, जिजाबाईंना आऊ म्हणून बिलगताना अगदी सहज त्यांची लेक झालेली सई, सईच्या नकळतच सईबाई झालेली सई,
राजांच्या वाढत्या राणीबशाबरोबर थोरल्या अक्का झालेली सई, सखूच्या लग्नात सासूबाई झालेली सई, राजांचे मंत्री सुभेदार सरनोबत यांनी राणी सरकार म्हणून अदबमुजरे रुजू केलेली सई, राजांच्या पहिल्या वहिल्या बाळांची शंभूची आऊ झालेली कृतार्थ सई, किती किती म्हणून सावल्या सईबाईंच्या मिटल्या डोळ्यांना दिसत होत्या. पण त्यातील एक सुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हती. आम्ही आमची सावलीच हरवून बसलो की काय अशी त्यांना शंका आली. आपले सगळे सई पण जीवाच्या निकराने एकवटून त्यांनी स्वतःला कणाकणात चाचपून पाहिले. फक्त एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती. पण ती त्यांची नव्हती. ती होती राजांची, त्यांच्या स्वारीची. एका जागी क्षणभर सुद्धा न थांबणारी, सारखी धावणीची वारेजोड दौड घेणारी, चपळ न देता येणारी. येता येताच मोतीलगाचा ऐटदार तुरा हिंदोळवीत पाठमोरी होणारी, डोळ्यांनीच सारे सारे बोलणारी, त्यांचे सगळे सावळेपण आपलेसे करणारी, जगदंब जगदंब पुटपुटणारी. त्या सावलीचे शिवदर्शन होताच सईबाईंचे उरले सुरले भानही हरपले. त्यांच्या मस्तकाची भिंगरी गरगर फिरू लागली. आठवणींची वर्तुळे त्यांच्या सावळ्या मनाच्या सरोवरावर रेखू लागली. जीवाची दिवली थरथरू लागली. आठवणीचे माप लवंडले. राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांचा माळेला झालेला रोमांचकारी स्पर्श, स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वारींचीच आपण पुढे होऊन पूजा बांधावी असा आलेला विचार, प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुनीचे त्रिदली बिल्वपत्र, पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या कणासारखे वाटणारे आमचे शंभूबाळ, त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आता. त्या सावल्यांच्या आणि आठवणींच्या धुंदळीत त्यांना सई मात्र कुठेच दिसेनाशी झाली. दिसू लागला तो कपाळभर भरलेला मळला 2 बोटी आडवा रसरशीत मळवट, आहेवपणाचा, शिवकर सौभाग्याचा. त्या मळवटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले. म्हणता म्हणता नगारा एवढे झाले. क्षणभर दुडदुडले. पुन्हा मोठे होत होत आभाळा एवढे झाले. आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते. सगळ्या सईबाई त्या आभाळा एवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या होत्या. ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले. आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले. गडावरच्या दोरणी महालात उंबरठ्या आड राहून आम्हास हवं तेव्हा स्वारींच्या पायांचं दर्शन घेणं होत नव्हतं, म्हणून आम्ही हे रूप घेतलं. आता स्वारीचा घोडा आमच्या नजरटप्प्याआड कधीच नाही जाणार. 2 डोळ्यांनी खाशासंगती बोलणं मनभर झालं नाही, म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लावून स्वारींना उरभर बघतो आहोत. आमचा एकला जीव शंभूबाळ पदरी टाकले. आता स्वारीच त्यांच्या आबा आणि आऊ. कुंकवाला कसलं आऊ, पण जमलं असतं तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकवाचाच मळवट आम्ही स्वारीच्या पायधुळीनं भरून घेतला असता. आपल्या आभाळा एवढ्या मळवटाच्या रसरशीत लाल कुंकवात पुरती न्हाऊन निघालेली सतेज अशी राजांची रसरशीत तांबडी सावली फक्त सईबाईंना दिसू लागली. स्वारीचं हे असं रूप कधी नजरेला पडलंच नाही. आता सईबाई साहेब एक क्षणभरही थांबू शकत नव्हत्या. वेळ झाला तर ती रूपवैभवी चैतन्यलाल सावली हातची निसटेल. त्या नुसत्या शंकेनेच त्या थरथरल्या. त्यांच्या क्रूश पायात कसले तरी उदंड बळ संचारले. त्या खड्या झाल्या. त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मळवटाने इतमामात चालल्या. त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरथरले. पण सईबाई साहेब गेल्या कायमच्या पार पलीकडे. राजांचे सावळे सुंदर स्वप्न सरले. सईबाईंचा निष्प्राण हात शंभूबाळांच्या हातातून निसटला. तो मायाळू कृश हात मंचकावरच्या बिछायतीवर कसनुसा होऊन कोसळला. त्यांच्या ओठातील हाताश तुळशीपत्र निसटून घरंगळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले. महालात एकच आक्रोश उठला. चिराखदानांच्या काजळत्या ज्योती उरफुटी थरथरल्या. भिंतीचे घडीव दगड शहारले. आऊ आऊ म्हणत भेदरट हाक घालीत शंभूबाळांनी सईबाईंचा पडला हात उचलून गदगद हलवला. सगळा राणीवसा मंचकावर ओळांबून आक्रोशतो आहे हे पाहून भांबावलेले शंभूबाळ थोरल्या आऊ म्हणत जिजाबाईंना एकदम बिलगले. धाराऊने बाळराजांना महालाबाहेर काढले. सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला. एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला. मळवट भरल्या सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या.
सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने राजांनी छातीवर हात ठेवला. टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी आले. त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या भाऊक मनसुब्याची चिता जळत होती. सईबाईंच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या. फर्जंद शिवाजीराजे भोसले त्यांच्या दाहाने होरपळून निघत होते. तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या, पण सईबाई त्यांच्या मनाचा दिललगाव गुंतवा झाला होता. वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर भोवल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही. शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती. भक्कम ऐटदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेबंध होता. सईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले. सालीना हसरा होणारा दसरा दुखरा झाला. बजाजी मामांनी मायेने जावळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे सईबाईंच्यासाठी मुंडन झाले. त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली. ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले. आता जिजाऊंनीच त्यांची आऊ व्हायचे मनोमन ठरवून टाकले. भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी सांधण्यासाठीच जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या. मुंडन झालेल्या बाळशंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते. त्यांचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून फिरत होता. त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईंच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूने अफजलखानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता. आबा, आऊ कुठे गेल्या? शंभूबाळांनी राजांना विचारले. त्या सवालाने राजे थरथरले. त्यांच्याजवळ काही जाब नव्हता. अत्यंत मायेने ते आपल्या बाळराजांचा खांदा थोपटू लागले. त्यांच्या मनात हरबट ज्योतिषबुवांचे बोल उसळी घेऊन उठले. पुराणांतरी रुद्र जसा आप्तगणाकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली. एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला. उपजलात आणि धाराऊचे दूध तुमच्या वाट्याला आले, पण हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही आप्तगणाकडून असे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांनाही आला नसेल. राजे शंभूबाळांचा खांदा नुसता थोपटीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले. मराठी दौलतीच्या उरावर अफजलखानाचे भय वाईत दबा धरून बसले होते. खानाने पांढऱ्यांना शिरवळात, खराट्यांना कऱ्हेच्या खोऱ्यात, जाधवांना सुपे परगण्यात, सिद्दी हिलालला पुणे प्रांतात आणि सैफ खानला तळकोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता. ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाण ठेवणे हिसाबी नव्हते. त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुबलखोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना सीताब आणि सलामत कोकणपट्टीत उतरता येणे शक्य होते. रानसावजाची धडक त्याच्यापासून दूरच्या फासल्यावर राहून कधीच हुकवता येत नाही. त्यासाठी त्याच्या अंगलटीला घासूनच हूल भरावी लागते. राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कूच व्हायचा मनसुबा धरला. या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ मासाहेबांच्यामुळे. नुकत्याच सुनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दहीकवड्या जिजाबाई देतील काय? काय कल्लोळ माजेल त्या माऊलीच्या काळजात? थांबविण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर? हे सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येत तसे करावे असा सल्ला खुद्द राजांनी जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला. तो देताना त्यांचा हात गळ्यातील माळेच्या कवड्यांवरून थरथरत फिरला. मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले. आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर सईच्या जाता पायांचे ठसे आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमट शंभूबाळाच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्याची बेलरोटी उचलतील. भवानीनं तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे, पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील? मातेवेगळा पोरका दिसणारा अश्राप जीवतो. छे, भोसला आणि परका होणं नाही. आमच्या महाराज साहेबांना पोरपणीच घोड्यावर मांड घ्यावी लागली. आम्ही सुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो. प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल.
एकदा उपजताना जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांना तो हयातभर इमानाची संगत करतो. मग पोरकं पण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही. राजांनी बन बांधले. ज्या पंखाखाली मायेच्या उभाऱ्यात त्यांचा जीव पोचला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते. त्याशिवाय निळ्या आभाळात भरारती झेप घेताच येत नाही. श्रींच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्याचे सत्य डोळ्यांना आड सारावेच लागते. राजांना खाजगीची नाती नसतात. नाती नसणे हेच त्यांचे दौलतीशी नाते असते. राजांनी दौलतीचे नाते निवडले. राजगड सोडण्याचा दिवस उजाडला. राजांनी स्नान आटोपून शिवलिंग पूजा बांधली. आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे जाऊ लागले. राणीवशाच्या महालात त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिरपी आड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या. सईबाईंचा खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्याच्यासमोर क्षणभर घोटळले. एकवार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने झपाझप ते सदर चौकात आले. नेताजी, येसाजी, संभाजी कावजी, सिदोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले. सिदोजीराव, शंभूबाळ कुठं आहेत बघा, राजांनी आज्ञा केली. जी म्हणत सिदाजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले. धाराऊ बाळराजांना घेऊन सिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली. खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळांचा हात सोडून ती थांबली. पण ते कसले हट्टी. त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो काकण भरला गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले, या धाराबाई, बाळराजे ऐकणार नाहीत. जी म्हणत धाराऊ सदरेवर आली. शंभूबाळांनी पुढे येत राजांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहाना जिरेटोप घट्ट बसला होता. त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळूवार वर उठवले. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले. त्यांचे छोटे खांदे थोपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, बाळ शंभू, मासाहेबांना मुजरा करून आलात? जी आबा, तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार. शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखवले. ते कशाला? आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला. थोरल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात. शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजांचे डोळे सदरेच्या बगलेल्या असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले. उरात कल्लोळ माजला. धाराऊ, शंभूबाळांना घ्या. निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले. चला मंडळी म्हणत राजे सदर चौकाबाहेर पडू लागले. निम्मी शिम्मी फरसबंदीचे चालू गेले असतील नसतील तोच रणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थपथपलेली साद सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली. शिवबा, आमची गाठभेटी न घेता चाललात? आम्हास पाठमोरे झालात? पाठीवर थाप भरणाऱ्या चंदी खरारा करणाऱ्या घोडेपारख्याने मागून इशारतीची साथ घालताच जातिवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गरकन वळले. तरातरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपात जडलेली मोतीलग लडालड हिंदकळत होती. छातीवरच्या कवड्यांच्या माळेला हपके बसत होते. जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडवण्याचा त्यांना धीर होत नव्हता. तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायांवर आपले मस्तक विसावले. त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या, उठा. कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार? भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल नव्हता, असणार नाही. सुखे जा. आमच्या शंभूबाळांचे आणि तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. घ्या. म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या ओठाआड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे.